नमस्कार मित्रांनो, आपण आत्तापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कसे कमावेत या जर्नीबद्दल भरपूर सगळे व्हिडिओज बनवले आणि आत्ता जेव्हा काय असे व्हिडिओज मी बनवले त्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट जाणवली की आपल्याला असे एक एक व्हिडिओ बनवून चालणार नाही, तर याच्यामध्ये आपल्याला एक प्रॉपर असं स्टेप बाय स्टेप गाईड बनवणं गरजेचं आहे। मग तो एकच लॉंग व्हिडिओ असेल किंवा तो टप्प्याटप्प्यामध्ये त्या टॉपिक वाईज असेल असा व्हिडिओ बनवण्याची आवश्यकता आहे असं मला वाटलं। आणि याच्यामध्ये जेव्हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जेव्हा पार्ट येतो तेव्हा ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सबद्दल जेव्हा लोकांच्या मनामध्ये जी उत्सुकता आहे ते कसं बनवायचं, काय बनवायचं, तर आज आपण एका पूर्ण व्हिडिओमध्ये एक स्टार्ट टू एंड स्टेप बाय स्टेप गाईड बघणार आहोत। हा व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला याच्यामध्ये सगळी माहिती मिळणार आहे। तर आजचा मित्रांनो विषय आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI टूल्सचा वापर करून स्टार्ट टू एंड एक मोटिवेशनल किंवा एक हृदयस्पर्शी प्रेम कहाणी म्हणा किंवा कोणतीही गोष्ट, पण ही गोष्ट जी आहे ही टेक्स्ट स्क्रोलिंग गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आपण व्हॉइस ओव्हर करणार आहोत आणि ती पूर्ण स्टोरी 5 ते 7 मिनिटाची स्टोरी यूट्यूबवरती पब्लिश करेपर्यंतची प्रोसेस सगळे याच्यामध्ये वापरले जाणारे जे टूल्स आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत। याच्यामध्ये तुम्हाला कुठेही ₹1 इन्व्हेस्ट करायची गरज नाही। सगळा कंटेंट आपण इंटरनेटवरूनच घेणार आहोत, चॅट जीपीटीच्या माध्यमातून घेणार आहोत, VN एडिटर सारखं टूल असेल, मायक्रोसॉफ्ट डिझायनर सारखं टूल असेल, असे वेगवेगळे टूल्स आपण याच्यामध्ये वापरणार आहोत। तर मित्रांनो असे टेक्स्ट बेस्ड स्टोरी टाकून सुद्धा लोकांनी चॅनल मॉनिटाईज केलेले आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही कुठेही तुमचा चेहरा दाखवत नाहीये आणि असा कंटेंट बनवून तुम्ही काही हजारांमध्ये महिन्याला पैसे कमवू शकता, त्याची ही स्टोरी असणार आहे। तर मित्रांनो थोडा व्हिडिओ लॉंग होणार आहे, शेवटपर्यंत बघा, लक्ष देऊन बघा। काय तुम्हाला क्वेरी आली तर कमेंट करा, तुमचा हक्काचा माणूस तुमच्या समोर आहे। जास्त न उशीर करता स्टोरी कशी बनवायची ते आपण आता बघूयात। चला तर मग बघूया। सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये चॅट जीपीटी नावाचं टूल, हे जे तुम्हाला इथं ब्लॅक कलरचं जे दिसतंय सर्कलवालं, हे चॅट जीपीटी नावाचं टूल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये असणं आवश्यक आहे। ते जर नसेल तुमच्याकडे तर तुम्हाला सिंपल वे प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे। प्ले स्टोअरमध्ये गेल्यानंतर तिकडे चॅट जीपीटी असं सर्च करा, चॅट जीपीटी असं सर्च करा। इकडे बाकी भरपूर सगळे टूल येतील पण असा सर्कल असलेलं हे चॅट जीपीटी नावाचं टूल आहे। हे ऑलरेडी माझ्याकडे इन्स्टॉल्ड आहे त्यामुळे मला तो डायरेक्ट ओपनचा ऑप्शन दाखवतोय। तुमच्याकडे नसेल तरी तुम्हाला इन्स्टॉलचा ऑप्शन दाखवेल। इन्स्टॉल करा, तुमच्या जीमेलनं त्याला लॉग इन करा आणि ओपन करा। सिंपल प्रोसेस आहे। त्याच्यामध्ये काही क्वेरी आली तर नक्की सांगा। तर आता आपण चॅट जीपीटीच्या डॅशबोर्डवरती आहोत। तर याच्यामध्ये आपण याला काही कमांड्स देणार आहोत की जेणेकरून तो आपल्याला चांगल्या स्टोरीज तयार करून देईल। तर पहिल्यांदा आपण थोडंसं याला मार्गदर्शन करूयात की आपल्याला नक्की काय हवं आहे। चॅट जीपीटी हे अशा बेसवरती चालतं, ठीक आहे। आता सिंपल याच्यामध्ये मी मराठी लँग्वेज करतोय। माझ्या मोबाईलमध्ये मी हे गुगल टाईपरायटर नावाचं टूल मी इन्स्टॉल केलेलं आहे त्यामुळे मला इथं लँग्वेजवरती क्लिक केले की दोन्ही लँग्वेज चेंज होतात, मराठी इंग्लिश। तर मी आता इकडे याला कमांड देतोय, मला 90च्या थोडंसं टायपिंगमध्ये होऊ शकतंय, काळातील काही हृदयस्पर्शी कथा सांगा, ठीक आहे। आपण याला एक कमांड दिलेली आहे, 90च्या दशकातील काही हृदयस्पर्शी कथा म्हणजे त्या काळातील समाजातील समस्या, संघर्ष, मानवी भावना यांचे प्रतिबिंब असलेल्या कथा। सामना, वपू काळे, पडगम, विजय तेंडुलकर, अशा भरपूर सगळ्या आहेत पण आपल्याला ही नकोय। मी आता याला पॉज करून सांगतो, तुम्ही प्रेम कथा सांगू शकता का असं विचारलं मी त्याला। हे थोडंसं समजून घ्या, हे तुमचं काम अतिशय सोपं करणार आहे पुढे, त्याच्यामुळे तुम्ही बघून घ्या, ठीक आहे। ठीक आहे, मला एक गावाकडील प्रेमकथा तुम्ही
बनवून द्या, ज्याला माझे वाचक आवडीने वाचतील. बरोबर. सावली आणि उन्हाळा. ठीक आहे. आता याच्यामध्ये 2 पात्र त्यांनी पाठवलेले आहेत बघा. कथेची सुरुवात त्यांनी 2 पात्र आपल्याला दिलेले आहेत, अनिरुद्ध, अन्या, मालती, माली. ह्याच्यामध्ये आपण जे वापरलेले हे सगळे ChatGPTचे टूल्स आहेत. ह्याच्यामधल्या जे काही पात्र असतील त्याचा कुठेही काही संबंध नाही आहे. बघा, संकट आणि प्रेमाची पूर्ती, शेवट, असे तुम्हाला सुंदर अशी त्यानं कथा दिलेली आहे बघा. इथून पुढे तुम्ही बघा, मला एक गावाकडील प्रेमकथा तुम्ही बनवून द्या, ज्याला माझे वाचक आवडीने वाचतील. कथेचं नाव त्यानं दिलेलं आहे तुम्हाला सावली आणि उन्हाळा. आणि त्याच्यामधले 2 पात्रे आहेत, मालती, माली, अनिरुद्ध, अन्या. हे 2 पात्र त्याने आपल्याला रंगवून दिलेले आहेत. इथं कथेची सुरुवात दिलेली आहे, सगळं झालेलं आहे याच्यामध्ये. आता तुम्हाला करायचं आहे काय, ही कथा जी आहे संकट आणि प्रेमाची पूर्ती, हे ना असं टप्पावाईज टप्प्याटप्प्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपली कथा तयार झालेली आहे. बरोबर. कथा तयार झाल्यानंतर ह्याच्या पुढचं जे आपलं काम असेल किंवा अजून तुम्हाला याच्यापेक्षा वेगळी आपण एक एक्झाम्पल म्हणून आपण बघूयात. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की नाही आपल्याला हीच एवढीच आहे का, तर नाही. अशीच अजून एक मित्रांची प्रेरणादायी कथा सांगा. हे आपण असं सांगितलं. बरोबर आहे. तर एक त्यानं लगेचच सातारा जिल्ह्यातील पाटण डोंगर कुशीत वसलेलं गाव आहे. तू बघितलं, शंकर, शंकी, राघव, राघ्या. ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या 2 गोष्टी त्यानं कथेची सुरुवात तुम्हाला करून दिली. प्रथम संघर्ष काय असतो, काय नाही, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. तर तुम्ही वेगळ्या अशा हजारो, आता ही झाली मित्राची कथा, तुम्ही उद्या रहस्यमयी कथा सुद्धा घेऊ शकता. याच्यामध्ये एखादी रहस्यमयी कथा पाहिजे असेल तुम्हाला, किंवा मैत्रीवरती एखादी कथा हवी असेल, भय कथा हवी असेल, असं तुम्ही इथं जसं तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही याच्यामध्ये सांगू शकताय आणि ते तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. आता आपण काय करू, याच्यामधली ही जी कथा आहे सावली आणि उन्हाळा, तर ही जी सावली आणि उन्हाळा जी कथा आहे ह्याच्यावरती आता आपण काम करायला सुरू करणार आहे आणि आपण हे काम चालू सुद्धा करणार आहोत. तर आपण आता कथा सावली आणि उन्हाळा याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे जे दुसरे टूल आहेत ते वापरून आपण हिला कशी बनवू शकतोय हे मी तुम्हाला आता इथं दाखवतोय. ठीक आहे. तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगलवरती जायचं आहे. याच्यानंतरचं जे दुसरा ऑप्शन आहे, आता गुगल हा तर सगळ्यांसाठी फ्री आहे. बरोबर. तर आपण आता गुगलवरती जाऊ आणि तिकडे एक बॅकग्राऊंड असं आपण सर्च करू HD मध्ये. ठीक आहे. आणि आपण त्याला थोडंसं आपल्या स्टोरीसाठी लागणार आहे, तर आपण याला काय करू, असं याच्यामध्ये थोडंसं जरा छान वाटेल इमेजेसवरती क्लिक करा असं, आणि जस्ट याला असं क्लिक करून असं डाउनलोड इमेज तुम्ही केलं तर ती तुमची इमेज इकडं डाउनलोड झालेली आहे. ठीक आहे. आता अजून तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळं काय हवं असेल, आता ते मला तसं ओके होतं म्हणून मी ते घेतलेलं आहे. तर तुम्हाला अजून याच्यापेक्षा वेगळं काय घ्यायचं असेल तर तुम्ही हा गुगलचा वापर करा आणि ही फ्री टूल करा. ठीक आहे. याच्यानंतरचा जो ऑप्शन आहे, आता आपल्याकडे स्टोरी तयार झाली आहे, आपल्याकडे त्याचं बॅकग्राऊंड आहे. आता आपल्याला जायचं VN एडिटरमध्ये. VN एडिटर नावाच्या टूलमध्ये तुम्ही जेव्हा जाल तेव्हा इकडे हे VN एडिटर टूल ह्या स्टोरीपुरतं तुम्ही यूज करायला शिका. याच्यावरती आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण हा VN एडिटर घेतला. सगळ्यात पहिलं जे आहे तर याच्यावरती आपल्याला एक बॅकग्राऊंड घ्यायचं होतं, तर ते आपण बॅकग्राऊंड घेतोय. बरोबर. हे बॅकग्राऊंड जे आलेलं आहे हे बॅकग्राऊंड घेऊन आपण हा तुमचा डॅशबोर्ड उघडलाय. आता याच्यामध्ये ओरिजिनलच्या ठिकाणी क्लिक करा आणि इथं तुम्हाला वेगवेगळ्या साईजेस दिसत आहेत. तर आपल्याला जी साईज लागणार आहे ती यूट्यूबची साईज आहे, ही 16:9 असते, जे 16 अशी आडवी असते आणि हाईटला ती 9 असते. तर याच्यामध्ये आपण ह्या ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. देन आता आपल्याला जायचं आहे ChatGPTमध्ये, जिथं आपली स्टोरी आहे त्या स्टोरीवरती असं क्लिक करा आणि त्याला सिलेक्ट टेक्स्ट असं नावाचा ऑप्शन द्या. ठीक आहे. तर आपल्या कथेचं नाव जे आहे तेवढंच आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे पहिलं. ही आहे आपली कथा.
थोडं बॅक जा. बॅक गेल्यानंतर इथं तुम्हाला टेक्स्टचं ऑप्शन दिसेल. ह्या टेक्स्टवरती क्लिक करा. टेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कथा, सावली आणि उन्हाळा असा ऑप्शन दिसतोय. पेस्ट केलं मी त्याच्यामध्ये. तर एवढं सगळी तुमच्या स्टोरीसाठी ह्या गोष्टी आलेल्या आहेत. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं फॉन्टची साईज दिसते. याला थोडंसं असं छोटं करून घ्या. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमची ही स्टोरी तयार होण्यासाठीची सुरुवात झालेली आहे. ही आहे कथा आणि सावली. त्याची नावं दोघांची जी आहेत ते दिलेले आहेत आपण, बरोबर. तर आता तुम्हाला करायचं आहे काय, मी आता पहिले 5 सेकंद हे नाव आपलं कथा आणि सावलीवाला आलं, बरोबर. आता त्याच्यानंतर आपल्याला पात्र सुरू करायला लागतील ना, तर म्हणून आपण दुसरा टेक्स्ट बॉक्स घेतोय. ह्या टेक्स्ट बॉक्समध्ये आपल्याला आता आपली स्टोरी जी आहे कोणती, ही सुरुवात असलेली, ह्या स्टोरीचा असा जो टॉपिक आहे हा तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी केला, बॅक गेलो, परत ह्या हेडिंगमध्ये आलो आणि इथं आपण ही स्टोरी पेस्ट केली, बरोबर. ह्याला ओके करा. ओके केल्यानंतर थोडंसं असं ह्या अंगठ्यानं ह्या बोटानं तुम्हाला इकडे इकडे असं स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला जी स्टोरी तुमच्या साईजमध्ये बसेपर्यंत बघायचं की ही कुठंपर्यंत दिसते. आणि इकडे राईट साईडला जे नॉब दिसतोय त्याला तुम्ही असं छोटं छोटं सरकवत परत मागे आणायचं आहे. म्हणजे तुमच्या स्क्रीनच्या साईजमध्ये ही स्टोरी बसायला सुरुवात झालेली आहे. तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर तुम्हाला दिसेल की आता 2 लाईन दिसत होत्या त्या आता 8-10 लाईन अशा खाली खाली सरत गेलेल्या आहेत. तर आपल्याला स्टोरी आपल्या स्क्रीनच्या साईजमध्ये बसवायची. आता तुम्ही बघितलं असाल की साईज एवढी सगळी मोठी झाली, खालीपर्यंत आपली स्टोरी गेली, बरोबर आहे. तर निश्चिंत राहा मित्रांनो, सगळ्या स्टेप्स तुम्हाला आपण सांगणार आहेत. आता ही आनंदवती नदीच्या काठावरच्या झाडाखाली बसून अनिरुद्ध आपलं शेतीचं नियोजन करत असतो. त्याच वेळी मालती आपल्या शाळेच्या मुलांना नदी काठावरचा निसर्गाचा धडा शिकवत असते. हीच टेक्स्ट तुम्हाला दिसते, बरोबर. हे सगळं करण्याच्या अगोदर तुम्हाला करायचं आहे काय, तर या जी स्टोरी आहे आपली ह्याला चांगलंसं असं मोठं इकडे तुम्हाला वरती दिसत असेल 18 सेकंद 20 सेकंद इथं कोपऱ्यात दिसतंय बघा. तर ह्याला चांगलं 5-6 मिनिटापर्यंत असं स्क्रोल करा तुम्ही, म्हणजे आपल्या कथेला बॅकग्राऊंड राहील, बरोबर. नाहीतर बॅकग्राऊंड जर नसेल तर तुम्ही टेक्स्ट कशी टाकणार त्याच्यावरती, तुम्ही नाही टाकू शकत. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही अशा 1 बाय 1 थोडंसं स्क्रोल करू करा. मी आता ह्याला 2.5 मिनिटं होतील, त्यानंतर पुढे 3 मिनिटं होतील, 4 मिनिटं होतील, थोडंसं स्क्रोल करायचं. याला दुसरा कुठलाही शॉर्टकट नाही आहे की तुम्ही डायरेक्ट 5 मिनिटं किंवा 6 मिनिटं असं करू शकाल. तर याला डायरेक्ट इथं क्लिक करून तुम्ही 5 मिनिटापर्यंत घेऊन जावा. आपली रिक्वायरमेंटच ती आहे की 3 ते 5 मिनिटाच्या स्टोऱ्या, का तर 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ कुणाकडे नाही आजकाल एवढं सगळा वेळ घालवण्यासाठी. तर आपण आपल्या पद्धतीनं हा विषय 5 मिनिटामध्ये संपवणार आहोत, बरोबर. तर आता इथं आपण थोडंसं असं दोन्ही बोटांनी इकडं असं केल्यानंतर हे जे तुमचं लेयर्स आहेत VN एडिटरच्या त्या दिसणार आहेत. सगळ्यात पहिलं झालं तुमची कथा, सावली आणि उन्हाळा असं तुमचं नाव आहे तुमच्या कथेचं. आता हिला आपण जस्ट स्क्रोल करून बघू. बघा इकडे कथा आणि सावली. तर आता इथं हे आनंदाचं जे बन किंवा हे काय नाव दिसतंय आनंदवती नदी. तर आता ही टेक्स्ट जी आहे आपल्याला हिला स्क्रोल करायला लागेल ना वरती थोडं थोडं. तर हे वरती स्क्रोल करण्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला ते मी आता दाखवतोय. थोडंसं पुढं या. असं पुढं आल्यानंतर ह्याला पण थोडंसं असं स्क्रोल करून घ्या. हा आता किती मिनिट सेकंदाचा झालाय, हा 10 सेकंद झाला. इथं कोपऱ्यात तुम्हाला दिसतंय बघा, ते 10 सेकंदाचं आहे. तर थोडंसं पुढे पुढे चला. हे वाचण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक अर्धा मिनिट तर लागू शकतोय ना. म्हटलं की आपली ही जी स्टोरी आहे आपण आता किती अंतरावरती घेतलेली आहे, तर याला 30 सेकंदापर्यंत आपण हे वाचू शकतोय, बरोबर. अर्ध्या मिनिटामध्ये आपलं वाचून होईल. हे तुम्ही ठरवायचं की तुमचं स्पीड कसं आहे. तर मी आता या आनंद वार्तावरती क्लिक करतोय. इकडे की फ्रेम नावाचा ऑप्शन आहे. इथं जर तुम्ही प्लसचं चिन्ह बघितलं असेल तर तुम्हाला लक्षात येईल हा की फ्रेम आहे. तर ह्या की फ्रेमच्या इथून तुम्हाला जिथपर्यंत तुमची स्टोरी आहे तिथपर्यंत इथं पुढे घेऊन जायचं आहे आणि देन हे आपल्याला स्क्रोल वरती करायचं आहे ना. मग आपण ह्या टेक्स्टला असं वरती पकडायचं. ह्या टेक्स्टवरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल आणि याला असं वरती घेऊन जायचं आहे तुम्हाला, बरोबर. तर याला असं स्क्रोल करा, ठीक आहे. असं थोडं 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 स्क्रोल करत चला वरती. स्क्रोल करून गेल्यानंतर तुम्ही याला इथं असं सोडून द्या, ठीक आहे. आता आपण बघू की ही आपली स्टोरी कशी स्क्रोल होते. कथा, सावली आणि आनंद वार्ता. आनंदवती नदीच्या काठावरच्या झाडाखाली बसून अनिरुद्ध आपलं शेतीचं नियोजन करत असतो. त्याच वेळी मालती आपल्या शाळेच्या मुलांना नदी काठावर निसर्गाचा धडा शिकवत असते. मुलांना समजवताना तिचा पदर वाऱ्यावर उडतो आणि ती दुरुस्त करत असते. अनिरुद्ध तिच्याकडे पाहत असतो पण त्याला भीती वाटते की तिच्या स्वप्नाळ डोळ्यामध्ये तो पाहून हरवून जाईल. ही एक अशा पद्धतीची स्टोरी झाली. बघा की ते किती सुंदर पद्धतीने असं
स्क्रोल 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 अप होत जाते आणि बरोबर जिथं आपला हा संपणार आहे हा पॅरेग्राफ तिथं हे जाऊन थांबेल. तर आपलं पुढचं काम काय आहे, परत तुम्हाला सेम अशा पद्धतीचाच एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. आता यालाच मी काय करतो, डुप्लिकेट करतो आणि हा थोडासा स्क्रोल करून इथं घेतो. आता आपल्याला करायचं आहे काय, तर हे जे की फ्रेम लावलेले ते काढून टाकायचे बरोबर. का तर ह्या की फ्रेम आपल्या काही कामाच्या नाही आहेत आता इथल्यावाल्या, ह्या दोन्हीच्या दोन्ही. तर याला खाली आणा किंवा बेटर वे असं करा की तुम्ही हे डिलीट करून टाका. ही आपण सेपरेट नवीन घेऊ म्हणजे तुम्हाला अजून थोडं प्रॅक्टिसही होईल. आपण इथे एक टेक्स्ट बॉक्स घेऊ जो सब हेडिंगवाला आहे बरोबर. ह्या सब हेडिंगमधल्या टेक्स्ट बॉक्सला पण तुम्हाला 30 सेकंद पुढे घेऊन जायचं आहे. बघा इकडे आपण 30 सेकंद होतो, आता इथं 60 सेकंदावर जाऊन थांबायचं म्हणजे पहिला पॅरा आपण वाचला तेवढाच दुसरा पॅरा आपल्याला लागणार आहे. तर आता आपल्याला परत जायचं आहे चॅट जीपीटीमध्ये. चॅट जीपीटी आपलं ओपन जिथं होतं तिथं इथं आपली स्टोरी असणार आहे. ह्या 90च्या कथा नावाची होती. ह्याच्यामध्ये कथेची सुरुवात आपण बघितली. तर इथं कुठं गेली, 2 कथा होत्या ना आपल्या. तर याच्यामध्ये पहिली कथेची सुरुवात. आता इथं आपली आहे पहिली भेट. सिलेक्ट टेक्स्ट करा. सिलेक्ट टेक्स्ट केल्यानंतर ही टेक्स्ट उचला, कॉपी करा. कॉपी झाली, परत इकडे बॅक जायचं आहे तुम्हाला आणि ह्या आपल्या टेक्स्ट बॉक्समध्ये इथं क्लिक करा, पेस्ट करा. सेम मगाचा पॅटर्न आणून त्याला साईजमध्ये ॲडजस्ट करायचे तुम्हाला. ज्या बाजूला स्क्रोल होतं त्या बाजूनी थोडंसं मोठं करून जेवढी स्क्रीन आपली आहे त्या स्क्रीनच्या हिशोबानं त्याला आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे असं. ठीक आहे. परत सेम मेथड, ह्या परत सेम मेथडमध्ये यायचं आहे. की फ्रेम ॲड करा. शेवटी झाला जिथं आपली स्टोरी संपणार आहे हा पॅरा संपला आणि याला वरती स्क्रोल करा. वरती स्क्रोल करत असताना तुम्हाला याच्यामध्ये जाणवेल की आपली ही लाईन आता आहे ती एंडला आहे आणि तुम्हाला थांबायचं आहे, बाकी काही नाही. बॅक चला. आता इथून ही स्टोरी संपल्यानंतर तुम्ही बघू शकाल की दुसरा येतोय. तर आता इथं आपल्याला अजून एक अडचण अशी वाटली की ही जी स्टोरी आहे ॲक्च्युअलमध्ये ही इथून सुरू व्हायला पाहिजे होती. तर आपण ही की फ्रेम परत काढून टाकू आणि ही पण की फ्रेम काढून टाकू आणि आपण ह्या स्टोरीला असं सांगू की बाबा माझी लाईन इथून संपत होती तर तू इथून सुरू हो. तर की फ्रेम ह्या लेवलला ॲड करा. परत बॅक चला आणि स्टोरी स्क्रोल अप करायला सुरू करा. मित्रांनो थोडंसं प्रो लेवलला शिकायला थोडंसं वेळ लागेल पण प्रॅक्टिसने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या होऊन जातील. आता बघा आपण ही स्टोरी प्ले करून बघू. इथं आल्यानंतर कथा सावली, आनंदवती नदीच्या काठावरती हे असं सुरू झालं. याच्यानंतर इथं एंडला आपण आलो, इथं एंडला आलं, नवीन स्टोरी सुरू झाली आपली. बघा इथून वाचलं. तुमची ही जी टेक्स्ट असणार आहे ही टेक्स्ट आता तुम्हाला हळूहळू दुसऱ्या याच्यावरती घेऊन चालते. ठीक आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही अजून वेगवेगळे जे 2-3 त्याच्यामधले जे राहिलेले पॅरेग्राफ्स असतील ते पॅरेग्राफ्स तुम्ही याच्यामध्ये करून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. इथं आता जे बॅकग्राऊंड आहे इथून तुम्ही कट करून द्या, ह्याला डिलीट करा. हे बॅकग्राऊंड आपली स्टोरी आपण आता एवढीच ठेवलेली आहे म्हणून बरोबर. तुम्ही हे 5 मिनिटाची करा, जेवढं तुम्हाला वाढवायचं तेवढं करा. व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तुम्हाला हे 2 पॅरेग्राफमध्ये ॲडजस्टमेंट करून दाखव. इथं खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसतोय बघा इकडे म्युझिकचा. म्युझिकवरती गेल्यानंतर इथं मी रेकॉर्ड करतोय. आता हे रेकॉर्ड कसं होतं हे मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. माईक अलाउचा ॲक्सेस द्या. मी रेकॉर्ड करतोय. कथा सावली आणि आनंद वार्ता. आनंदवती नदीच्या काठावरच्या झाडाखाली बसून अनिरुद्ध आपलं शेतीचं नियोजन करत असतो. त्याच वेळी मालती आपल्या शाळेच्या मुलांना नदी काठावर निसर्गाचा धडा शिकवत असते. मुलांना समजवताना तिचा पदर वारंवार पडतो. अनिरुद्ध तिच्याकडे पाहत असतो पण त्याला भीती वाटते की तिच्या स्वप्नाळू डोळ्यामध्ये पाहून तो हरवून जाईल. मालतीही त्याच्याकडे कधी कधी पाहते पण तिला तो साधा शेतकरी वाटतो. दोघांमध्ये फारसा संवाद होत नाही पण एक अनामिक आकर्षण मात्र नक्की असतं. एक दुपारी गावात वादळ येतं, नदीला पूर येतो. मालती शाळेतील मुलांना वाचवण्यासाठी धडपडत असते पण ती स्वतः पुराच्या पाण्यात अडकते. अनिरुद्ध आपल्या बैलासह नदीकाठावर असतो. तर मित्रांनो मी आता इथंपर्यंतच पॉज करतो. एवढं सगळं नाही आहे की मी स्टोरीला पूर्ण आवाज देतो. आता फक्त तुम्ही जस्ट ऐका
की हे किती सुंदर पद्धतीने सगळं रेकॉर्ड झालंय. सावली आणि आनंद वार्ता. आनंदवती नदीच्या काठावरच्या झाडाखाली बसून अनिरुद्ध आपलं शेतीचं नियोजन करत असतो. त्याच वेळी मालती आपल्या शाळेच्या कसं आहे, मस्त आहे की नाही काम. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात ना मित्रांनो, ह्या आपल्या क्रिएटिव्हिटीने करायच्या असतात. तुम्हाला आता याच्यामध्ये तुमचा व्हॉइस द्या किंवा तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक ऍड करा. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिकचा पण ऑप्शन आहे. तर ह्यामधलं म्युझिक तुम्ही स्वतः इथलं कुठलंही तुम्ही याच्यामध्ये या व्लॉगवरती क्लिक करा. बाय डिफॉल्ट म्युझिक आहेत, पण हे वापरू नका. हे वापरण्यासाठी नाहीत, याचे लायसन्स नसतात. तर मी हे तुम्हाला जस्ट दाखवतो ऍड करून. तर हे थोडंसं डाउनलोड होईल याच्यामध्ये VN एडिटरमध्ये आणि ते होईल. तर तुम्ही म्हणाल की सर हे सगळं थोडंसं खूप डोक्यावरून आमच्या जातंय. हो जाणार, पण तुम्हाला करावं लागेल ह्या गोष्टी. आता मी काय करतोय, हा थोडासा आवाज जो आहे मी इकडे घेतो, माझा वरचा रेकॉर्ड केलेला आवाज तसाच ठेवतो. ह्या बॅकग्राऊंड म्युझिक जे आहे याचा आवाज थोडासा मी असा कमी करतो. बघा आता तुम्हाला ऐकायला येईल स्टोरी. तिचा पदर वारंवार पडतो. अनिरुद्ध तिच्याकडे पाहत असतो, पण त्याला भीती वाटते की तिच्या स्वप्नाळू डोळ्यामध्ये पाहून तो हरवून जाईल. तुम्ही स्पीड, त्याची भाषा, आवाज हे तुमच्यावरती ठरवा. हे मी माझ्या पद्धतीने रेकॉर्ड करून दाखवलं. माझावाला जर आवाज मी याच्यामधून आता जर हा वाला जो आहे वरचा जो म्युझिक आहे मी याला जर थोडंसं म्हणजे अजून थोडा कमी केला, फॉर एक्झाम्पल असा कट केला आणि बॅकग्राऊंड म्युझिकला मी थोडं मोठं केलं, तर तुम्हाला बघा आता काय मित्रांनो, काय नाहीये. आवाज झाला, एक्सपोर्ट करा. रिझोल्युशन थोडं कमी ठेवतो का तर हे तुम्हाला एक्सपोर्ट व्हायला बराच ह्यानं वेळ घेतला. मी आता जस्ट तुमच्या माहितीसाठी एक्सपोर्ट करून दाखवतो परत एकदा की ह्याच्यामध्ये आपल्याला म्युझिक आणि व्हॉइस ओव्हर. हा प्रश्न मला नंतर आठवला की बाबा हे तुम्हाला असा प्रश्न येऊ शकणार आणि तुम्ही म्हणणार की अर्धी अधुरी बातमी दिली. तर तसं नका करू मित्रांनो, ही अर्धी अधुरी बातमी नाहीये. हा हक्काचा माणूस तुमच्यासाठी आहे. जेवढं मला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगता येईल चांगल्या पद्धतीने तेवढं माझं सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न असेल. काळजी करू नका, व्हिडिओ मोठा झालेला आहे, समजू शकतोय. निश्चिंत राहा. हा VN एडिटरच ह्याची मेन बेस आहे. तर मी VN एडिटर कसा वापरावा ह्याच्यावरती 1-2 दिवसामध्ये नक्की व्हिडिओ देतो तुम्हाला. फुल ट्युटोरियल अर्ध्या तासाचं. तुम्ही अर्ध्या तासामध्ये VN एडिटरचे मास्टर व्हाल, ही माझी जिम्मेदारी. तर मित्रांनो, ही स्टोरी एक्सपोर्ट होते तोपर्यंत मी या फोनच्या गॅलरीमध्ये तुम्हाला जी थंबनेल सेट झालं होतं ते थंबनेल दाखवतो. इकडे बघा, कथा, सावली आणि उन्हाळा, प्रेमखानी छान सुंदर झाले. अजून तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने याच्यामध्ये तुम्ही क्रिएटिव्हिटी दाखवा. आणि ही स्टोरी तुम्हाला ChatGPT मध्ये, आता तुम्ही बघितलं असाल की तुम्हाला सगळ्या गोष्टी इथं ChatGPT ने दिलेल्या आहेत. तुम्ही आता इथं जर जाऊन बघितलं आपल्या ChatGPT मध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मी दिलेल्या आहेत. या व्हिडिओमध्ये प्रेक्षकाला कॉल टू ॲक्शन पासून शेवट काय आहे, कसा आहे, टॅग कसा द्यायचा, त्याचं थंबनेल कसा असावा, हिरव्या शेतीच्या आणि गावाच्या नदीकाठची छायाचित्रे जोडा, या लेवलपर्यंत तुम्हाला दिलेले, कॅप्शन कसा असावा, डिस्क्रिप्शन कसं असावं, हे सगळं तुम्हाला AI टूल्स देते. फक्त मित्रांनो याच्यामध्ये तुमचं क्रिएटिव्हिटी पाहिजे, तुमचं स्वतःचं ह्याच्यामध्ये थोडंसं लॉजिक लावलं पाहिजे की अजून काय छान देऊ शकतोय, अजून काय. लोकांना तेच बघून कंटाळा आलेला आहे मित्रांनो. थोडंसं 5 मिनिटापर्यंत छान छान स्टोरी बनवा. हजारामध्ये पैसे नक्की मिळायला सुरू होतील. एका दिवसात नाहीत मिळणार, एका महिन्यात नाही मिळणार. त्यासाठी 5-6 महिने तरी तुम्हाला मेहनत करायला लागेल. तर मित्रांनो, मराठी माणसाच्या हक्काच्या या पेजला, ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात घाबरायचं नाही. हां, ही माहिती जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटली तर आपल्या जीवलगांपर्यंत शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. एक लाईक, एक कमेंट फक्त माझ्यासाठी. धन्यवाद. भेटू लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.